नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. अहवाल जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी केलं पंतप्रधानांचं अभिनंदन. विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा होणार गौरव. परिवहन मंत्री. आणि दहशतवादी संघटनांवर भारतानं केलेल्या हवाई हल्ल्यानंतर ठाण्यात सेनेच्या वतीनं जल्लोष. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालानुसार अमेरिका, चीन आणि जर्मनीनंतर सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशाच्या यादीत लवकरच भारत चौथ्या क्रमांकावर असेल. जपानला मागे टाकत भारत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था असलेला देश बनणार आहे. हा अहवाल जाहीर झाल्यानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विशेष अभिनंदन करून या कामगिरीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. याबाबत शिंदे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट टाकून पंतप्रधानांना शुभेच्छा देताना आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारताची ही वाटचाल समस्त भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. मेक इन इंडियासारखा मंत्र देशाला देतानाच पंतप्रधान मोदीजी यांनी आत्मनिर्भरता, नाविन्यपूर्ण विचार आणि उपक्रम, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीमुळे भारत हे स्थान पटकावत असल्याचं म्हटले. या ऐतिहासिक गोष्टीसाठी मी समस्त भारतीयांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करतो, अशी पोस्ट शिंदे यांनी टाकली आहे. एकीकडे भारताचे पाकिस्तानसोबतचे संबंध अत्यंत ताणलेले असताना आणि देशवासियांना मॉकड्रिल करून युद्धसज्ज राहण्याचं आवाहन केलं असतानाच देश आर्थिकदृष्ट्याही तितकाच भक्कम होत असल्याचा हा पुरावा आहे. त्यामुळे याबद्दल शिंदे यांनी पंतप्रधानांचं विशेष अभिनंदन केले. 9 ठिकाणी उद्ध्वस्त केले दहशतवादी तळ, काय सांगाल? मी खरं म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की ज्या आपल्या देशातले निरपराध बेकसूर पर्यटक पहलगामला गेले होते आणि आपल्या मुली बाळींच्या, आपल्या आया बहिणींच्या समोर, लाडक्या बहिणींच्या समोर त्यांचं जे काय कुंकू पुसण्याचं काम, त्यांच्या कर्त्या पुरुषांचं, पतींचं गोळ्या घालून हत्या करण्याचं पाप ज्यांनी केलं, माणुसकीला काळीमा फासण्याचं काम ज्यांनी केलं, त्यांना त्या दहशतवाद्यांना आणि पाकला आदरणीय प्रधानमंत्री, आम्ही अगोदरच सांगत होतो, आदरणीय प्रधानमंत्री जशाच तसं उत्तर देतील आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींचं, मुलीबाळींचं आणि जे काही कुंकू पुसण्याचं पाप केलं त्यांना धडा शिकवला. सर, हिंदी बता दीजिए सर. ऑपरेशन सिंधू के माध्यम से जो कारवाई. दरवर्षी विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. ते एसटी महामंडळाच्या 307व्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर, कामगार आयुक्त तथा एसटी महामंडळाचे संचालक ह.पी. तुंबोड, रेल्वे बोर्डाचे मुख्य वाणिज्य प्रबंधक तथा एसटी महामंडळाचे संचालक डॉक्टर सुमंत देऊलकर यांच्यासह एसटीचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले की वर्षातील 260 दिवस विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा रोख रक्कम देऊन 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे या राष्ट्रीय सणांच्या दिवशी सत्कार करण्यात येणार आहे. त्याबरोबरच 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा देखील तितकीच रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात येईल. एसटी महामंडळ गेली 77 वर्ष महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला किफायतशीर आणि सुरक्षित प्रवासी दळणवळणाची सेवा देत आहेत. अपघाताचे अत्यंत अल्प प्रमाण आणि किफायतशीर सेवा यामुळे एसटीचा प्रवाशांच्या मनामध्ये विश्वासार्हता निर्माण झाली आहे. भविष्यात देखील अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी अशा विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा वेळोवेळी गौरव केला तर निश्चितच ते सजगपणे आणि जबाबदारीनं प्रवासी वाहतूक करतील, अशी आशा यावेळेला मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केली. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांवर भारतानं केलेल्या हवाई हल्ल्यानंतर देशभरात आनंद आणि अभिमानाचं वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील टेंबीनाका आनंद आश्रम परिसरात शिवसेनेच्या वतीनं जल्लोष करण्यात आला. शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी पेढे वाटत फटाके फोडले. भारतीय सेनेच्या धाडसी कारवाईचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जोरदार अभिनंदन यावेळेला करण्यात आलं. यावेळेला दहशतवादी मसूद अझर याच्या फोटोसह पाकिस्तानी झेंडा जाळण्यात आला आणि जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तानचा तीव्र निषेध करण्यात आला.
खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी बोलताना सांगितलं की ही केवळ सुरुवात आहे. भारत आता दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून धडा शिकवतोय. ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार यांनी देखील सांगितलं की सेना आणि सरकारच्या या निर्णायक पावलामुळे आज संपूर्ण देशाला अभिमान वाटतोय. ऑपरेशन सिंदूर करून पहलगामचा बदला घेऊन भारतीय लष्कराने देशाची उंचावली मान. अटके पार झेंडा फडकवणार हिंदुस्तान. ईट का जवाब पत्थर से. आमच्या माय भगिनींचं सिंदूर पुसण्याचं काम, त्या ठिकाणी धर्म विचारून मारण्याचं काम दहशतवादी लोकांनी केलं होतं. त्याचा बदला भारतीय लष्कराने घेतलेला आहे आणि त्यामुळे हा आनंदोत्सव या ठिकाणी साजरा होतोय. भारतीय लष्कराचं स्वागत संपूर्ण हिंदुस्थानात होतोय आणि हा निर्णय घेणाऱ्या तिन्ही दलांचे सैन्य प्रमुख, सर्व सैनिक, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करतो, आभार मानतो आणि देशातील सर्व नागरिक त्यांच्या पाठीशी आहे याची ग्वाही देतो. इन्कलाब जिंदाबाद, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. हेमंत घ्या. ठाणे शहरात बुधवारी सकाळी पुन्हा पावसानं हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या या पावसानं घराबाहेर पडलेल्या नोकरदारांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी वृक्षाच्या फांद्या कोसळल्या. पावसामुळे रस्ते दुरुस्तीची कामं देखील ठप्प झाली. तसंच नवी मुंबईतही पावसानं हजेरी लावली होती. जिल्ह्यात मंगळवारी रात्री काही मिनिटं पडलेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं. शहापूर भागात शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचं नुकसान झालं तर ठाणे कल्याण भागातील अनेक भागात वृक्ष कोसळले. त्यानंतर बुधवारी सकाळी पुन्हा पाऊस पडला. सकाळी 11 वाजल्यापासून वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. त्यामुळे सकाळी कामानिमित्तानं घराबाहेर पडलेल्या नोकरदारांचे हाल झाले. अनेक ठिकाणी वृक्षाच्या फांद्यांची पडझड झाली. शहरातील काही सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली होती. बाजारपेठेत व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली तर खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांना आडोसा शोधावा लागला. ठाण्यातील घोडबंदर, मुंबई नाशिक महामार्गावरील माजिवडा ते साकेत रोड परिसरात वाहतूक कोंडीस सुरुवात झाली होती. त्यामुळे ठाणे नवी मुंबईच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागला. महामार्ग तसंच घोडबंदर परिसरात रस्ता दुरुस्तीची कामं सुरू आहेत, परंतु पावसामुळे कामात अडथळे निर्माण झाले. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सेनेनं घेतलेल्या निर्णायक कारवाईमुळे संपूर्ण देशभरात अभिमानाची लाट उसळली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या कारवाईबाबत भारतीय सेनेचं कौतुक करतानाच ठामपणे म्हटलं की पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे हे प्रत्येक भारतीयाच्या मनात होतं. जात, धर्म, प्रांत या सर्वाच्या पलीकडे जाऊन ते पुढे म्हणाले, 26 जवानांचे प्राण घेतले गेले, त्याचा बदला घेतला पाहिजे. ही भावना प्रत्येकाच्या मनात होती. भारतीय सेनेनं जे काही केलं त्याबद्दल कितीही कौतुक केलं तरी ते थोडंच आहे. आज प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानानं फुललेली आहे. राजकारण बाजूला ठेवत आव्हाड म्हणाले की ही गोष्ट अशी आहे की यात कोणताही पक्ष नसावा, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी घटना आहे. शेवटी त्यांनी पाकिस्तानला इशारा देत म्हटलं की भारतीय सैन्याचं अभिनंदन करताना पाकिस्ताननं जर पुन्हा वाकोले दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्यांची मस्ती शिरोली गेलीच पाहिजे. ये तो झाकी है, अभी बहुत कुछ बाकी है. सेनेने पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी काल रात्री केलेलं ऑपरेशन सिंदूर ह्याच्यामुळे आमची छाती फुगली आहे. आम्हाला अभिमान वाटतोय. तिथे सीमेवर उभा असलेला प्रत्येक सैनिक, प्रत्येक अधिकारी ह्याच्या कामगिरीमुळे भारतीयांची मान उंचावली आहे. जे 26 निष्पाप जीव अतिरेक्यांनी पाकिस्तानच्या मदतीने घेतले त्याचा बदला घेण्याचं काम आमच्या सेनेने केलंय. त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. आमच्या सेनेचं आम्हाला कौतुक आहे. जेव्हा जेव्हा पाकिस्तानने आम्हाला आमच्या खोड्या काढल्या तेव्हा तेव्हा पाकिस्तानला आम्ही अक्कल शिकवली. आजही जेव्हा ही अक्कल शिकवण्याची वेळ आली तेव्हा भारतीयांनी अतिउत्तम कामगिरी करून दाखवली. त्या प्रत्येक सेना अधिकाऱ्याचं, त्या प्रत्येक सेनेमधील सैनिकाचं खूप 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 अभिनंदन. मे महिना सुरू होताच उन्हाचा तडाखा जाणवायला सुरुवात झाली. अशातच आता पाणी कपातीच्या आव्हानाला ठाणेकरांना सामोरं जावं लागतंय. ठाणे महापालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा आणि वागळे प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा केला जातो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील अत्यंत महत्त्वाचं देखभाल दुरुस्तीचं काम करायचं असल्यानं कटाई नाका ते ठाणे दरम्यान गुरुवारी 8 मे रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते शुक्रवारी 9 मे रात्री 12 वाजेपर्यंत सलग 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
या शटडाऊन कालावधीत ठाणे महापालिकेअंतर्गत दिवा मुंब्रा प्रभाग क्रमांक 26-31चा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये, वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवीपाडा, किसननगर नंबर 2, नेहरूनगर तसंच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालसा गाव येथील पाणीपुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी. या शटडाऊन कालावधीत पाणी काटकसरीनं आणि जपून वापरावं, ठाणे महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात आले. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. अहवाल जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी केलं पंतप्रधानांचं अभिनंदन. विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा होणार गौरव, परिवहन मंत्री. आणि दहशतवादी संघटनांवर भारतानं केलेल्या हवाई हल्ल्यानंतर ठाण्यात सेनेच्या वतीनं जल्लोष. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्श नगर, कोलपाट रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666621341. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.